नागपुर के कामठी तहसील के उन गांव में प्रदूषण को लेकर बड़ा विवाद सामने आया है। ग्रामीण ने सुनील फेरो एंड एनर्जी प्राइवेट लिमिटेड पर गंभीर आरोप लगाए। गांव वालों का कहना है कि कंपनी से हवा, पानी और खेती पर बुरा असर पड़ रहा है। नियमों की अनदेखी करते हुए कंपनी गांव, स्कूल और नदी के बेहद करीब चल रही है। प्रदूषण कंट्रोल बोर्ड की रिपोर्ट में कई खामियां सामने आई है। ग्रामीण और जनप्रतिनिधित्व ने कंपनी को तुरंत बंद करने की मांग की। चेतावनी दी है कि अगर जल्द कार्रवाई नहीं हुई तो उग्र आंदोलन किया जाएगा। वीडियो जर्नलिस्ट उदय सोनवानी की विशेष रिपोर्ट नागपुर समय के लिए। घेऊन घ्या ना थोडक्यात 2 मिनिटात। उनगाव ग्रामपंचायत अंतर्गत नेरी उनगाव ग्रामपंचायत अंतर्गत सिच्युएटेड असलेली अवैधरित्या आणि सगळे नियम धाब्यावर बसवून सुनील फेरो प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी सुरू आहे ती कंपनी ही गावामध्ये जमिनीमध्ये पोल्यूशन करणारी, एअर पोल्यूशन करणारी आणि पाण्याचं पोल्यूशन करणारी आहे। तसेच त्यापासून नदीचे पात्र फक्त 50 मीटरवर आहे। पिण्याच्या पाण्याची टंकी तर त्याला लागूनच आहे। त्या कंपनीला गावातील पाणी पुरवठा करणारी, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी टंकी, त्यासोबतच गाव 100 मीटरवर आहे आणि त्यामुळे त्या कंपनीमुळे जीविताची हानी, त्यांच्या आरोग्याची हानी आणि उपजीविकेची हानी होत आहे। म्हणून ती कंपनी बंद झाली पाहिजे या मागणीसह सर्व गावकरी आज इथे आलेले आहेत। या संदर्भात अगदी व्हिडिओ तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, महाराष्ट्र पोल्यूशन बोर्ड आणि सन्माननीय पालकमंत्री महोदय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यासह सगळ्यांना निवेदन दिलेले आहे। आमची मागणी पूर्ण झाली नाही तर ज्या प्रकारे नियम धाब्यावर बसवून ती कंपनी सुरू आहे त्याच प्रकारे हे गावातील संपूर्ण जनता नियम हातात घेऊन ती कंपनी बंद करायला रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।